साई चरित्रात 38व्या अध्यायात या जागेचा उल्लेख आहे. स्वतःच्या हातून गुरुचरित्र लिहिलं ते पहिले स्टेज. नमस्कार सर्वांना. आज आपण आलोय तपार येथील मंदिरामध्ये आणि या मंदिराचा इतिहास अतिशय मोठा आहे आणि इथे महादेवाचं देखील मंदिर आहे मागच्या साईडला आणि हे जसं तुम्हाला मशिदीसारखं दिसत असेल तर याचाही इतिहास आहे. तर चला आपण येथील काकांकडून इतिहास जाणून घेऊया. साई चरित्रात 38व्या अध्यायात या जागेचा उल्लेख आहे. ओवी क्रमांक 122 ते 145 मध्ये या जागेचा उल्लेख आहे. बाबांचे दोन मित्र असतात, खास चांदोरकर म्हणून बाबांचे खास दोस्त आहे, मित्र असतात ते, आणि त्यांचे दोन पाहुणे मुंबईहून येतात. त्यांचं नाव राहतं बिनीवाले आणि बिनीवालेचं साळू. ते येतात आणि इथं टांगा लावतात. त्या काळात टांगा होता ना, टांगा लावतात आणि नदीवर जातात आंघोळीला. नदीवर आंघोळ करून येत असताना त्यांना काटा टुचतो. तर बाबा त्यांना क्लू देतात का बाबा तुमचं काहीतरी चुकतंय, पण ते काय करतात बॅगेत काटा काढून घेतात आणि तसंच बाबांना भेटायच्या ओढीने डायरेक्ट टांग्यातून डायरेक्ट शिर्डीला जातात. जसं शिर्डीला गेल्याबरोबर साईबाबा त्यांना राग होतात, चला उतरा म्हणे, द्वारका माहिती उतरा म्हणे, इथं थांबायचं नाही म्हणे. का बरं नाही थांबायचं, तुम्ही थांबायचंच नाही म्हणे. मग ते त्यांना जाऊन सांगतात, जसं तुम्ही आता यांना पाठवलं मला बोलवायला तसं ते चांदोरकरला पाठवतात. मग चांदोरकर येतात, चांदोरकर म्हणतात काय झालं बाबा, आपली दोस्ती आहे, मी इतके दुसतं तर तुमचं भक्त आहे. अरे म्हणे जो कोपरगावला जाईल आणि माझ्या गुरूंचं दर्शन करणार नाही, मी त्याला कसं काय दर्शन देऊ म्हणे. ती जागा ही. अरे बापरे. 38व्या अध्यायात उल्लेख या जागेचा. आणि ते अमृतनाथ महाराज सांगले आणि या समाधीचं काम मला माहिती नाही, पण बाबासाहेब पुरंदरेंनी माहिती दिली होती. बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं होतं की बाबा हे मंदिर आहे ना जवळजवळ 250-300 वर्षापूर्वीचं. अच्छा. आणि बाबांच्या काळात काहीतरी त्या काळात बाबाला जे केसेस टाकले असेल ना, तर मग बाबा इथं बसायचे. मग तो तुम्हाला जो राघोबाचा वाडा आहे ना, तो इंग्रजांनी ताब्यात घेतला होता त्या काळात. तिथं ते आपण काय म्हणतो त्याला तहसीलदार कचेरी वगैरे नाही असतात, मामलेदार. हा, तसं त्यांनी तिथं केलं होतं. मग बाबाने तिथं पुकारेपर्यंत बाबा इथं बसायचे. मग तिथं पुकारलं का, कारण त्या काळात पण बाबांवर लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं ना, हा चोर आहे, हा फकीर आहे, काही ना काय. त्यापर्यंत म्हणजे तोपर्यंत पुकारेपर्यंत बाबा इथं बसायचे. इथून मग तिथं जाईल तारखेला असं म्हणतात लोक. नक्की नाही, पण हे अध्यायाची माहिती आहे माझ्याकडे, साई चरित्रच आहे. मोडी अक्षरात फक्त कोपरगावला गोदा मंदिरात स्वामींची स्वाक्षरी आहे. हे अमृतनाथ महाराज आहे, हे ब्रह्मचारी होते. यांनी स्वतःच्या हाताने गुरुचरित्र लिहिलेलं आहे. अच्छा. म्हणजे लोक तर वाचतात, पण यांनी स्वतःच्या हाताने गुरुचरित्र लिहिलं ते पहिले स्टेज तिथं ठेवलेलं आहे. अच्छा, बरोबर. म्हणजे कुणी लिहिलंय हे आपल्याला माहिती नाही नसतंच. नाही, पण गुरुचरित्र लिहिणं थोडीशी गोष्ट आहे का? बरोबर, मोठी गोष्ट. वाचणं दिव्य आहे, तर ते लिहिणं म्हणजे किती पाठ असेल त्यांचं. बरोबर. आणि मला ते माहिती, पण ते लोक म्हणतात ते पहाटे लिहायचे. अच्छा. पहाटे का गुरुचरित्र म्हणतात महिलांनी वाचून एक असं काहीतरी आहे. ज्यांना महिलांचा आवाज सुद्धा चालत नव्हता म्हणून हे सकाळीच उठून जवळजवळ 4:45 वाजता किंवा 3:45 वाजता उठून ते 5:45 पर्यंत एका समयच्या उजेडातल्या इथं समय ठेवले असं त्या काळात त्यांनी एवढी की ते लाकडाचे समय असते ज्ञानेश्वर महाराजांनी ते लिहिलेली. त्याच्यात ते अंधारात ते लिहायचे. आणि एकदा सकाळी नदीवर महिलांचा आवाज चालू झाला का बायकांचं ते भांडे बिणे घालतात, तिथलं लगेच बंद करून त्यांच्या ठिकाणी असं म्हणतात. पण त्यांची जे म्हणजे आख्यायिका आहे. त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांनी मला सांगितलं की जर त्यांचे हस्ताक्षर हे आहे काय गुरुचरित्र लिहिलं. अच्छा. लिहिलं म्हणजे किती त्यांच्या लक्षात आहे. मला हे म्हणायचं, आज जवळजवळ 1200 ओव्यांचं गुरुचरित्र आहे. बरोबर. 52 अध्याय काहीतरी आहे ते. एवढं लक्षात ठेवायचं. आपल्याला जास्त आपण काय करतो, एखादा अध्याय पाठ होऊन जातो आपला, पण आज 52 अध्याय गुरुचरित्र म्हणजे एकदम मोठी गोष्ट आहे. बरोबर. छोटस नाही, कारण थोडं जरी चुकलं तरी त्याची शिक्षा आहे लगेच. ही एक जागा आहे. नंतर इथे एकमुखी दत्त आहे. छत्री म्हणजे याला छत्री म्हणतो. अच्छा. आपण छत्री म्हणतो नाही का? हो, छत्री. ही कधी बांधली त्यांनी? 2040 म्हणजे ही यांची अमृतनाथ महाराज यांचा जेव्हा लास्ट टाइम आला ना, तेव्हा त्यांनी यांना सांगितलं. अच्छा. यांचा जेव्हा लास्ट टाइम आला तेव्हा याच्या मुलाला सांगितलं ही तारीख जी आहे ना, ही छत्री बांधायची तारीख. अच्छा. समाधी आहे, या छोट्या छोट्या समाधी आहे सगळं. ही एक समाधी, ती एक समाधी. हो. आता ही आहे ना जोशी कुटुंब आहे ना, सॉरी जोशी गोत्र, त्यांची समाधी. अच्छा. आमच्या कोपरात जेवढे जोशी असतील ना त्यांचे सगळे गोत्र आहे. नारायण स्वामी म्हणून त्यांची समाधी आहे. नारायण स्वामी तिथे एक समाधी होती. असं खूप समाधी आहे इथं. कारण जवळजवळ
13-14 समाधी आहेत इथं. आणि याच्यापेक्षा जास्त समाधी आहे तुम्हाला शुक्लेश्वर मंदिर. तिथं सगळं संतांच्या समाधी आहे, सगळं संत. त्या काळात कसं राहायचं, नदीच्या काठी मरण आलेलं किंवा नदीच्या काठी आमचं अंत्यविधी झालेलं बरं वाटायचं. म्हणून तुम्ही पहा रामदासी बाबा म्हणून आमच्याकडे त्यांची समाधी तिथंच. अर्जुन महाराज ते आपल्या म्हणजे त्यांनी समाधी घेतली नव्हते, पण त्यांचं अंत्यविधी इथंच. तर पौराणिक काळातलं सगळं जुनं मंदिर आहे. ते मंदिर असं आहे का दशरथ राजांना पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा होता. आपल्याकडे नसतं का एखादा कार्यक्रम करायचा, आपण एखाद्या केटरिंगला वगैरे की आपण म्हणतो तुम्ही मांडवाला येतो, तसंच त्या काळात दशरथ महाराज म्हणजे दशरथ राजे शृंगेरी मठात झाले होते. त्यांची परवानगी घ्यायला की तुम्ही आमच्याबरोबर चला, आम्हाला ते पुत्रकामेष्टी यज्ञ कसं करायचं तर सांगा. ती जागा तिथे आहे. 6 किलोमीटर कोकमठाण म्हणून मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर. हे मिनार दिसतं का तुम्हाला? इथून दिसतंय. हे मिनार आणि ह्या मूर्त्या आत्ता बसवल्या 2 महिन्यापूर्वी. तर ते हे कंप्लीट लांबून मिनार दिसायचं आणि तो वरचा घुमट आहे ना, तो बाबरी मस्जिद सारखा होता. बरोबर. आता आपण त्यावर आहे ना रंगीत बिंगीत काढ. ते लांबून जर बघितलं तर लोकांना काय वाटायचं की म्हैसगड आहे. बरोबर. सरदार आहे ना, तो सरदार लढाईवर आला का मी पराभव व्हायचा. मग त्यांनी औरंगजेबाने सांगितलं, बघ तू जर आपल्या लढाई हरून आला, मी ज्या मोहीमवर पाठवतो ती मोहीम जर तू हरला तर तुला रिप्रमोशन म्हणजे काय होईल, सरदारचा डायरेक्ट शिपाई होऊन जाईल. त्याला ऐकवड वाटेल ना. ज्या सरदाराच्या हाताखाली 6,000 शिपाई राहतात त्याच्यामध्ये आहे त्याला सलाम करणार म्हटलं. म्हणून तो आला तावा. त्या काळात नदी इकडून जात होती ना, एक आपलं ब्राह्मण शिवलिंगाची पूजा करत बसला होता. तर बोले त्यांनी हिंदीत विचारलं, तुम्हाला भगवान आहे का? बोले हा. बोले मैं इसको मन्नत मागू का, म्हणजे मी नवस करू का म्हणे आला. तर तो म्हणले तसं नाही करत, तुम्हाला संकल्प सोडायला लागेल म्हणे. मग त्यांनी संकल्प सोडून घेतला, बाबा मी जर लढाई जिंकलो तर तुला मंदिर बांधून. संकल्प सोडला. योगायोगांचे ब्राह्मणांचे एकूण ते अभिषेक करून घेतला आणि लगेच तो जिंकून आल्यानंतर तो म्हणे आता आपला शब्द पूर्ण करायचा. म्हणून त्यांनी काय केलं, हळूहळू मंदिर बांधलं. मंदिर बांधल्यानंतर काय झालं, हे वर मिनार बांधले. पहा जे पुढचे नाही तुळशी वृंदावन हे आत्ता केलेले आपण 100 वर्षापूर्वी. ते पूर्वी मिनार आणि ते घुमट दिसतंय वरचं. पहा पूर्वीचाच आहे का? हा पूर्वीचाच. आता म्हणजे बरोबर आहे 4 मिनार आहेत ना चारही साईडने. आणि लांबून आता तुम्हाला जुनं फोटो आहे की नाही पाहतो तर तो मध्य चालतं. मग आपला ब्राह्मण त्यानं रागवला का म्हणे, तू आमचं मंदिर असून तू मुसलमानासाठी याला काय स्वरूप दिलं. मग तो म्हणे अरे कारण ही नदी पलीकडे होती ना 2 किलोमीटर लांब. म्हणजे जेव्हा औरंगजेबाचं सैन्य जाईल ना नदीवरून ते लांबून काय ओळखतील, अरे यार मस्जिद. औरंगजेबाचं टार्गेट काय होतं, मंदिरच पडा. मस्जिद पाहिल्यामुळे ते काय लांबून अरे यार मस्जिद आहे, मस्जिद चलो आगे. बरोबर. आता काय आलं, आता आपण बघा दत्तांची मूर्ती, गणपतीची हे बघा गणपतीची लावली. जस्ट आम्ही अजून पण काम चालू आहे. आता यायचं खालचं काम चालू करतो. हात असा होता माहिती आहे पूर्वी, एक आपली छत्री उलटी करतो टाका, छत्री उलटी केल्यानंतर कसं दिसतं अशी खाली उलटी अशा स्लॅब टाकलेले आहे ना. आता हा मधला गल्डर आणि असे स्लॅब टाकून दिले होते. आणि इथं बहुतेक ग्रामपंचायतीचं ऑफिस असेल. आणि एकूण पूर्वी काय त्या काळात लॉजिंग बोर्डिंग नव्हते. बाबांच्या काळात लॉजिंग बोर्डिंग नव्हतं आणि इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रज काय करायचे, जास्त माणसं एकत्र येऊन देत नव्हते. समजा जास्त माणसं जर एकत्र आले तर त्यांना काय भीती वाटायची, सगळे देशभक्त आले आणि उद्या काय म्हणजे काय करायचं, रात्री एंट्री करायची. कुठून आला आणि तिथं झोप. तू तुम्हाला दाखवला ना तसेच ते स्लॅब टाकतात. स्लॅब मध्ये पूर्वी होतं इथं स्लॅब पण तो मध्ये अँगल आहे ना, त्याला असं टाकलं होतं. आणि तिथं झोपून जायचं, भिकारी फकीर कोणतरी झोपून जायचं आणि सकाळी लगेच निघून जायचं. इथे एंट्री केली आणि तिथं झोपला. बाबांचा मित्र आहे आमिर शक्कर म्हणून, मुंबईला मोठा तो दलाल होता. त्याला आहे ना तो असं चालायचा. मग त्याला जसं तुम्ही सांगितलं पांड्याला बोलवलं तसं त्याला 2 मित्र म्हणे जा म्हणे साईबाबांकडे जा. साईबाबांकडे गेलो. साईबाबांकडे जवळजवळ 6-7 महिने राहिले पण त्याला काही दुःख नव्हतं. आणि बाबांची शिक्षा कशी दिली त्याला माहिती आहे का, बाबा म्हणे त्या डस्टबिन आहे ना द्वारकामाई समोर डस्टबिन आहे, जाऊन झोपत जा. आता डस्टबिन मध्ये खूप त्रास व्हायचा, झुरळ पाली डुकरं वगैरे खूप त्रास. तो वैतागून गेला. आणि एक दिवशी बाबांना न विचारता तो कोपरावाला आला त्या काळात बरं का. आला इथं एंट्री केली, तिथं झोपला. झोपल्यानंतर काय झालं, शेजारचा फकीर होता तो काय नाही अरे मला पाणी पाजलं म्हणतो. त्यांनी पाणी पाजल्याबरोबर तो मेला. तो फकीर मेल्यानंतर काय झालं, हा घाबरून गेला. कारण इंग्रजांचं राज्य
इंग्रज काय तारीख पे तारीख देत नव्हते. पहिल्या दिवशी लगेच तुम्ही खून केला, दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच पाहिजे, तुम्ही हे केलं तुम्हाला लगेच जेलमध्ये, असं करायचं. मग त्यांनी काय केलं, हा घाबरला, हा तसंच पळत सुटला आणि बाबांना भेटला सकाळी. म्हणजे ती जाऊन झोपला. मग बाबांनी विचारलं, अरे तात्या कोपरवाला तू गेला होता का नाही, भागो तू गेला होता का नाही, शिंदे तुम्ही गेले होते का नाही, सगळ्यांना विचारलं, सगळे नाही म्हणायचे. मग हा रडत आला आणि म्हणे बाबा म्हणे माझं चुकलं म्हणे, मी तुम्हाला न विचारता कोपरगावला गेलो होतो. म्हणजे तिथं काय झालं म्हणे, असंच झालं. अरे बाबा म्हणे साईबाबांनी त्याला सांगितलं ही सगळी दिलं माझीच होती म्हणे. म्हणे कसं काय, कारण तो जो फकीर आहे, फकीराला नातेवाईक असतात का नाही. मग फकीराचा आत्मा तो थांबू नये, त्याचा आत्मा थांबला होता ना. कोणीतरी पाणी पाजल्याशिवाय त्याचा आत्मा मोकळा झाला असता का. बरोबर. आपल्याला कोणतरी राहतो, मुलगा भाऊ पुत्र कोणतरी राहिला, त्याला कोण राहणार, कोणीच नाही. त्याचा आत्मा अडकला होता. बाबांना अंतर्ज्ञानी तिथं कळालं म्हणून त्याने त्याला तिथं पाठवलं. तो आला, त्याने पाठवलं, तिथं आत्म्याला मुक्ती दिली. मग तर हा लगेच मग काय नव्हतं आमिर शक्करला की बाबांना म्हटलं, बाबा म्हणे मी तुमचं काम केलं म्हणे, माझं काम केलं. तर बाबा त्याला काय म्हणे, तू आता कसं माझ्याशी गप्पा मारते म्हणे. तर तो असं उभं राहून बोलत होता ना, त्याला 2 मिनिटं शिवाय सुद्धा असं उभं राहत येत नव्हतं. तो असं उभा राहिला संधिवत असलेला. तो अध्याय ते 22व्या अध्यायात उल्लेख याचा जागेचं. काय झालं 69 नंतर पुरातलं पाणी सगळं वाहून गेलं ते. आता ती नदी बघितली किती मोठी. हा बघितली ना नदी. त्या काळात इथपर्यंत पाणी यायचं म्हणून. बरोबर. खराब झालेलं आहे.